कार्यक्रम आयोजित केला आहे रोहित भैयांनी. या संपूर्ण संयोजन समितीसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. वा, धन्यवाद. खरं तर गाणं गायचं नव्हतं, पण कलाकाराचं डेंजरच काम असतं. असं वाटत होतं केव्हा हातात माईक घेईल. अफसर भैयांनी जावेद भैयांनी हा आवाज दिला की गाणं गावं लागेल. मी गायला कलाकार सगळे येते म्हणणे नाही गाणं गाणं पडेगा. बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवानी आमच्यावरती एवढा मोठा विश्वास टाकला, माझ्यासारख्या निस्वार्थी कार्यकर्त्यावरती, कलावंतावरती. महाराष्ट्रातील सगळ्या कलावंतांना अभिमान वाटला पाहिजे की निस्वार्थी कलाकारांसाठी माझ्या बायकोला तिकीट दिलं साहेबांनी विश्वास ठेवून. आणि साहेबांच्या आदेशानुसार समाजाला सुद्धा एक नव्हे तर 4 एकाच वार्डातनं प्रभाग क्रमांक 3 म्हणून नगरसेवक निवडून दिले. तुमच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये सुद्धा 4 निवडून दिले. आणि अर्ध्या तासामध्ये जो घात करण्यात आला, हे मनातले नगरसेवक तुमचे आहेत मुकुंदवाडीमध्ये, लक्षात ठेवा. तुमचा आवाज बनवून ही मंडळी, सतीश भाऊंचा आवाज बनवून ही मंडळी, माझी मिसेस असेल, अफसर भैया असतील, अमित भाऊ असतील, जावेद कुली साहेब असतील, तुमच्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम ही मंडळी करणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. पण लक्षात ठेवा, पुढच्या 5 वर्षाला हे पुन्हा 4 नगरसेवक निवडून आले पाहिजे. ध्यान देऊ नये का तुम्ही, महत्वाचं सांगतोय बरं का. म्हणून सांगणे, संपूर्ण महामानव चरणी त्रिवार अभिवादन करतो आणि संपूर्ण महामाता चरणी त्रिवार अभिवादन करतो. महाकवी वामनदादा कडक चरणी त्रिवार अभिवादन करतो, ज्यांनी मला घडवलं. आज माझ्या वडिलांची स्मृती दिली यांना उभा. आज माझ्या वडिलांना जाऊन 9 वर्ष पूर्ण झालेत. मी या तारखेला गाणं गात नाही, पण तरीही गाण्याचा प्रयत्न करतोय. वडिलांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. कालकथीत ज्यांनी आता आपल्या समोर गाणं गायलं, तुझीच कमाई. तुम्ही जे गाणं ऐकलं का, लय मजबूत भीमाचा किल्ला, कोणी कोणी ऐकलं? ज्यांनी गाणं लिहिलं 1985-86च्या काळामध्ये, ते गाणं आता फेमस झालेलं आहे, मजबूत भीमाचा किल्ला. नंतर 2002ला गाणं गायलं काकांनी, तुफानातले दिवे. गाणं ऐकलं का? हाय बिचारा दुबळा वारा. कुणी कुणी ऐकलं? हातवरती करून सांगा बरं का. लय मजबूत भीमाचा किल्ला ज्यांनी गाणं लिहिलं आणि तुफानातले दिवे ज्यांनी गाणं गायलं, असे कालकथित माझे काका विजयानंद जाधव यांचे चिरंजीव आहेत, अमोल विजयानंद जाधव. हे तुफानातले दिवे जे गाणं गाजलं आता बघा, जगभर गाजलं ते गाणं. कुठल्याही समाजाचा माझा कार्यक्रम असो, तिथं गाणं ते वाजल्याशिवाय राहत नाही. असे कालकथित माझे काका विजयानंद जाधव यांचे त्रिवार अभिवादन करतो, ज्यांनी मला घडवलं. माझी वडील गुरु गायक वापरत होतो, प्राध्यापक बुद्धदत्त हितकर सर, माझी जन्मदाती आई, यांच्या नतमस्तक होतो आणि गीताला सुरुवात करतोय. गाणं आहे का? बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीने काय काय केलं, आज आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय. म्हणून सांगणार, भीमा तुझ्या पुढे, भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली, भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. अरे तुझ्या एका सहीने जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीने जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीने जिंदगी सुधारली. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली, भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. तुझ्या एका सहीने, तुझ्या एका सहीने जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीने जिंदगी सुधारली. बाकी है, जब तक रहेगा गगन में सूरज और चांद, तब तक तुम्हारा और मेरा भीमराज बाकी है. बघा, बाबासाहेब आपण सगळ्या प्रकारची गाणी ऐकली आहेत. तुम्ही खाण्याच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही गाणं ऐकलं का? दुसरं गाणं कोणतं ऐकलं? झालं सोनं या जीवनाचं, केली भीमाने एकच सही. बाबासाहेब आंबेडकरांनी कुठं कुठं सह्या केल्या बघा, ध्यान देऊ नये का? भीमाच्या लेखणीने कमाल केली दादा, कमाल केली दादा, कमाल केली दादा, कमाल केली दादा, कमाल केली दादा. भीमाच्या लेखणीने कमाल केली दादा, कमाल केली दादा, कमाल केली दादा. काय कमाल केली असेल बघा.
बाबासाहेब आंबेडकर लेखणी काय कमाल केली. पुणेकराची दादा गोष्ट नव्हती साधी, गोष्ट नव्हती साधी, गोष्ट नव्हती साधी, गोष्ट नव्हती साधी. बोलली बाया कस्तुरबा म्हणून वाचला गांधी, म्हणून वाचला गांधी. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे नेते नवनिर्वाचित नगरसेवक अमित भाऊ भुईगळे यांचे या ठिकाणी आगमन होते. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. पुणेकराची दादा गोष्ट नव्हती साधी, गोष्ट नव्हती साधी, गोष्ट नव्हती साधी. म्हणली बाया कस्तुरबा म्हणून वाचला गांधी, म्हणून वाचला गांधी, म्हणून वाचला गांधी. वाचला गांधी सही मुळे कस्तुरबा ती हर्षली, वाचला गांधी सही मुळे कस्तुरबा ती हर्षली. हे तुझ्या एका सहीन रे, तुझ्या एका सहीन रे जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीनं रे जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीनं रे जिंदगी सुधारली. जिंदगी सुधारली रे जिंदगी सुधारली. जिंदगी सुधारली रे जिंदगी सुधारली. बघा बाबासाहेब आंबेडकरांनी माता भगिनी ध्यान देऊ का तुमच्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. म्हणून सांगणार मनोरूढी परंपरा नष्ट करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी. म्हणले हिंदू कोड बिल महिलांच्या हितासाठी. न्याय हितासाठी, महिलांच्या हितासाठी. बघा, मनोरूढी परंपरा नष्ट करण्यासाठी म्हणले हिंदू कोड बिल महिलांच्या हितासाठी. अहो कोड बिलला केला विरोध, कोड बिलला केला विरोध, मंत्रिपदा ठोकर मारली. हे तुझ्या एका सहीन रे जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीनं रे जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीनं रे जिंदगी सुधारली. बघा आपल्या खिशामध्ये नोट असते बघा, 10ची 50ची असते की नाही आपल्याकडे नोट, ती भारतीय रिझर्व्ह बँक बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. म्हणून सांगणार डॉक्टर वेल्वी कमिशनला तूच चकित केले, तूच चकित केले, तूच चकित केले. बुद्धीने बुद्धीला तूच हरविले, तूच हरविले, तूच हरविले. डॉक्टर वेल्वी कमिशनला तूच चकित केले, बुद्धीने बुद्धीला तूच हरविले. ही आरबीआयची संकल्पना, ही आरबीआयची संकल्पना अनमोल जगी ठरली. हे तुझ्या एका गाणं आवडलं का? पुन्हा कुणाला हा आवडला हातमध्ये करून सांग. वा हे तुझ्या एका सहीन, तुझ्या एका सहीन रे जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीनं रे जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीनं रे जिंदगी सुधारली. जिंदगी सुधारली रे जिंदगी सुधारली, जिंदगी सुधारली रे जिंदगी सुधारली. जिंदगी सुधारली रे जिंदगी सुधारली. जिंदगी सुधारली रे जिंदगी सुधारली. बघा बाबासाहेब आंबेडकर सह्या कुठे कुठे गेल्या गाड्या सांगल्यात. शेवटचा अंतर आपल्या सेवेत सागर करतो. बघा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस एकत्र केला आणि या भारत देशाला संविधान समर्पित केलं. म्हणून सांगणार संविधान रूपी दिली लोकशाही भारताला, लोकशाही भारताला, लोकशाही भारताला. मिळे समान अधिकार प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक नागरिकाला. संविधान रूपी दिली लोकशाही भारताला, मिळे समान अधिकार प्रत्येक नागरिकाला. ह्या मेघानंदा परी आणि ह्या मेघानंदा परी कोटी कोळ्या तू उद्धारली. हे तुझ्या एका सहीन रे, तुझ्या एका
जिंदगी सुधारली. क्या बात है, बहुत बढ़िया. अरुण शिंदे साहेबांकडे 200 रुपये धम्मदान. बाळासाहेबांकडे सुद्धा आमचे बंधू आहेत त्यांच्याकडे सुद्धा 100 रुपये धम्मदान. धन्यवाद. हॅलो. बघा आपल्या मनातले नगरसेवक आले की नाही. वा इथं जोडा टाळून स्वागत करूया सर्वांचं. या सचिन. लक्ष्मण भोळे यांच्याकडनं 100 रुपये धम्मदान. धन्यवाद. मागे हटे नाही भीमसेना. श्रद्धे अडकड बाळासाहेब आंबेडकरांचं एक गीत गाण्याचा प्रयत्न करतो. ऐकायचं का? बाळासाहेब आंबेडकर गाणं कोणा कोणा ऐकायचं. वा एक द्रौपदी गाणं तर ऐकतो. अरे मागे हटे नाही भीमसेना अशीच देते अनुमती. साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे सेनापती. साहेब आमचे सेनापती, साहेब आमचे सेनापती, साहेब आमचे सेनापती, साहेब आमचे सेनापती. मागे हटे नाही भीमसेना, मागे हटे नाही भीमसेना अशीच देते अनुमती. साहेबांचं गाणं आवडलं का? मोठी आपण असले पाहिजे साहेबांसाठी. साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे, साहेब आमचे सेनापती, साहेब आमचे सेनापती, साहेब आमचे सेनापती, साहेब आमचे सेनापती. बौद्ध मांग कोळी चंभार रोहार सुतार वडार शिंपी तेली तांबळी घिसरी कैकडी वाल्मिकी मराठा कुणबी मुसलमान धनगर मराठा कुणबी हा 85% बहुजन समाज. बोलून उठली दारी दारी, बोलून उठली दारी दारी. कोण कसा होईल वाटेकरी, कोण कसा होईल वाटेकरी, कोण कसा होईल वाटेकरी. बसलाय भीमाच्या गादीवरी, बसलाय भीमाच्या गादीवरी. अहो बोलून उठली दारी दारी. श्रद्धे अडकड बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जातीच्या माणसाला उमेदवारी देण्याचं काम केलं, निवडून आणण्याचं काम केलं. ही बाळासाहेब आंबेडकरांची कृपा आहे. म्हणून सांगणार बोलून उठली दारी दारी, बोलून उठली दारी दारी. कोण कसा होईल वाटेकरी, कोण कसा होईल वाटेकरी, कोण कसा होईल वाटेकरी. बसलाय भीमाच्या गादीवरी, बसलाय भीमाच्या गादीवरी. अहो भीमाचा नातू भीमापरी, भीमाचा नातू भीमापरी, भीमाचा नातू भीमापरी. नागाला झाडे साहेबा पुढे. विजय चित्रपट यांच्याकडे 100 रुपये मागतील. नागाला झाडे साहेबा पुढे येऊन नमती सभापती. बा मुलायचा होशियार बाबासाहेब आंबेडकर के पोते ॲडव्होकेट श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर पधार रहे हैं. बोलून उठली दारी दारी, बोलून उठली दारी दारी. कोण कसा होईल वाटेकरी, कोण कसा होईल वाटेकरी, कोण कसा होईल वाटेकरी. बसलाय भीमाच्या गादीवरी, बसलाय भीमाच्या गादीवरी. अरे भीमाचा नातू भीमापरी, भीमाचा नातू भीमापरी, भीमाचा नातू भीमापरी. नागाला झाडे साहेबा पुढे, नागाला
सेनापती बाळासाहेब आमचे ताराचे आमचे सेनापती बाळासाहेब आमचे सेनापती ताराचे आमचे सेनापती बाळासाहेब आमचे सेनापती प्रतापसिंह मोरे काका म्हणतायत बाळासाहेब आंबेडकर साहेब चिंता आता कशाची नाही चिंता आता कशाची नाही एकवटलेला समाज हाय एकवटलेला समाज हाय एकवटलेला समाज हाय बघा हे सगळे उमेदवार आहेत नगरसेवक झालेले आहेत काही मला आपल्या सगळ्यांच्या मनातले नगरसेवक उभं आहे की नाही सतीश भाऊ तुम्ही चौघजण पाडण्यात आले पडले नाही शेवटी घात करण्यात आला अर्ध्या घंट्यात पण तुमची बाजू मांडणारी हीच खंबीर 4 माणसं महानगरपालिकेत राहणार आहे म्हणजे मुकुंदवाडी संजय नगरच्या परिसरातला जेवढा प्रभाग आहे टेन्शन घ्यायचं काम नाहीये ही 4 माणसं तुमची 4 नगरसेवक असतील लक्षात ठेवा सतीश भाऊ जागेवरती आणि म्हणून सतीश भाऊ तुम्हाला सांगायला सांगणे चिंता आता कशाची नाही सतीश भाऊ आणि या उमेदवाराच्या नगरसेवकाच्या पाठीशी कोण कोण हात करून वरती करून सांगा बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी करून वा चिंता आता कशाची नाही सतीश भाऊ चिंता आता कशाची नाही चिंता आता कशाची नाही एकवटलेला समाज हाय एकवटलेला समाज हाय एकवटलेला समाज हाय चिंता आता कशाची नाही तुम्ही आहे की नाही पाठीशी या सगळ्यामध्ये वा शब्दार्थ बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी कोण कोण हात वरती करून सांगा वा चिंता आता कशाची नाही चिंता आता कशाची नाही एकवटलेला समाज हाय एकवटलेला समाज हाय एकवटलेला समाज हाय सामावला असता फुटीर गडी सामावला असता फुटीर गडी सामावला असता फुटीर गडी पण सापाच्या जातीचा भरोसा काय सापाच्या जातीचा भरोसा काय सापाच्या जातीचा भरोसा काय प्रतापसिंगात वर झाली प्रतापसिंगात वर झाली त्याच्यात मुळे ही अधोगती आता माझ्यासोबत म्हणता साहेब आमचे सेनापती साहेब आमचे आवाज नाही आला बा सतीश भाऊच्या एका आवाजावरती अख्खा प्रभाग उभा राहिला साहेबाचं गाणं आहे मग साहेबासाठी कसं असलं पाहिजे साहेब आमचे साहेब आमचे साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे साहेब आमचे सेनापती आमचे सेनापती साहेब आमचे सेनापती साहेब आमचे सेनापती मागे हटेला ही भीमसेना मागे हटेला ही भीमसेना अशीच देते अनुमती पुन्हा कोणाला आनंद झाला बरं सगळे उमेदवार नगरसेवक झाले तर मग गाणं सुंबून टाळ असते बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी गाणं गातोय बघा साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे सेनापती 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 जावेद खुरी साहेबांकडनं झाले की तास 1000 रुपयाचं धम्मदान इला त्यासाठी जोड वाटतो असं करा धन्यवाद रोहित भाऊ. या ठिकाणी सर्वच मान्यवर उपस्थित आहेत सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास आपण अभिवादन करावं पुष्पहार अर्पण करून समोर समोर सर्वच नगरसेवकांना मी विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा स्वराज साळवे याच्याकडनं धन्यवाद धन्यवाद संकेत भाऊ लागन हॅलो
थोडं मागे सरका. भाऊ जवान हे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर आहेत जनतेच्या मनातील नगरसेवक म्हणजेच आमच्या सुनीताताई चव्हाण. यानंतर सन्माननीय अनुजाताई जगताप यांचा सत्कार सन्माननीय रंजनाताई खापरे, सुनीताताई मगरे, कल्पनाताई प्रधान, निर्मलाताई राठोड या सर्वच मातांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे लवकरात लवकर. रंजनाताई खापरे, सुनीताताई मगरे, कल्पनाताई प्रधान, निर्मलाताई राठोड या सर्वच माता भगिनींना विनंती आहे की आपण लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. आणि अनुजाताई जगताप यांचा सत्कार करायचा आहे लवकरात लवकर. ज्या उपस्थित आहेत त्यांनी वरती यायचं आहे. ताईंचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत आहेत. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. त्या बात. त्यानंतर जनतेच्या सर्वच महाराष्ट्राच्या मनातील नगरसेवक असणारे आमचे पुढे बंधू सतेज भाऊ गायकवाड यांचा सत्कार शुभम भाऊ खापरे, भगवान भाऊ गायकवाड, प्रेम भाऊ जाधव आणि शुभम भाऊ घोगरे हे करतील. यांना विनंती करतो की लवकरात लवकर आपण स्टेजवरती यायचं आहे. शुभम भाऊ खापरे, भगवान भाऊ गायकवाड, प्रेम भाऊ जाधव आणि शुभम घोगरे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. आणि यानंतर सन्माननीय जावेदभाई कुरेशी नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार सन्माननीय विशाल बनकर, सन्माननीय राहुल आठवले तसेच विशाल वाघमारे यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर स्टेजकडे यायचं आहे. सन्माननीय विशाल बनकर, राहुल आठवले, विशाल भाऊ वाघमारे यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. आणि नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय जावेदभाई कुरेशी यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वरती हात करून. आणि यानंतर आमच्या वहिनी करुणाताई मेघनाथ जाधव नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार सन्माननीय अलकाताई बनकर, संगीतताई ताजने आणि कुसुमताई बनकर या करतील. यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचे आहेत लवकरात लवकर. आपल्या हक्काच्या नगरसेवक आपल्या सभेत इथे उपस्थित आहेत. आणि यानंतर सन्माननीय अफसर खान नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार आकाशभाई साबळे
नितीन साळवे तसेच अमोल भोरे हे करतील यांना विनंती करतो. तसेच विशाल वाघमारे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय अफसर खान यांचा आपण सत्कार करायचा आहे लवकरात लवकर. आकाश साबळे, नितीन साळवे, अमोल भोरे आणि विशाल वाघमारे. आणि यानंतर सर्वांच्याच मनातील स्थायिक असलेले या महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील अधिराज्य गाजवणारे सन्माननीय भीम योद्धा डॅशिंग व्यक्तिमत्व अमित भाऊ भुईगर यांचा सत्कार सागर बनकर, पवन जोगदंड, अभय खापरे आणि अमोल भाऊ साबळे तसेच सन्माननीय अनिल मुगदळ हे करतील. यांनी स्टेजवरती यायचं आहे. अनिलजी मुगदळ आपल्या हक्काचे नवनिर्वाचित नगरसेवक म्हणजेच अमित भाऊ भुईगर. आणि यानंतर आणि यानंतर कलीमभाई कुरेशी यांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे. विशालजी वाघमारे यांना विनंती करतो की कलीमभाई कुरेशी यांचा सत्कार करायचा आहे. तसेच भीमराव घोगरे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. सन्माननीय भीमराव घोगरे, कलीमभाई कुरेशी यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तसेच यानंतर वंचितच्या प्रवक्ता तय्यब जफर यांचा सत्कार आणि सन्मान अजयजी गाढे करतील. यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ते तय्यब जफर यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत आहेत. जय भीम. क्या बात आहे. आज आपल्या खरंच हक्काची माणसं या ठिकाणी असल्यावर एक आनंदच वेगळा असतो. आजपर्यंत आपण बघितलेलं आहे की लोकांची लाचारी करत करत आपलं आयुष्य या समाजाचं गेलेलं आहे. कुणाकडे हात जोडायचे आणि आपल्या फायली पास करून घ्यायच्या, आपली कामं करून घ्यायचे, पण ते कामं काही होत नाहीत. ही शोकांतिका आपल्याला खूप वर्षापासून होती. पण आज एक आनंद वेगळाच आहे. हा उत्सव वेगळा आहे. हा आनंद म्हणजे श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. हा आनंद जो आहे महापुरुषांच्या विचारांचा आहे. आपण आपल्याच बऱ्याच अधिकाऱ्यांना आपले हक्क मागत असतो की आमचं या कार्यात ते काम आहेत, हे काम आहेत, हे करून द्या. पण ते करत नाहीत. त्यामुळे एक शायर म्हणतात की आइए महसूस करो दुनिया के ताप को. ते फक्त कागदोपत्री आपल्या काचेमध्ये इसमेत बसून आपलं कार्य करतात. आइए महसूस करो दुनिया के ताप को, बहु
बहुजनों की गलियों में लेके चलूंगा आपको. आणि आपल्याच बहुजनाच्या गलीमध्ये आपले हे सर्वच नवनिर्वाचित नगरसेवक असो, मनातील नगरसेवक असो, सर्वच आज इथे उपस्थित आहेत. या सर्वांसाठी आता जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर प्रस्तावना रोहित भाऊ गळतीर यांना विनंती करतो. सर्वांना जय भीम. आज आपला वंचितांचा विजय उत्सव साजरा करत आहोत. तर हा विजय उत्सव कशासाठी साजरा करायचा आहे? कारण की आपल्या 24 प्रभागामध्ये जे षडयंत्र रचून जे BJP, नारायण कुचे, जे EVM असो, पोलीस प्रशासन असो, निवडणूक आयोग असो, या पूर्ण प्रक्रियेचा वापर करून आपल्याला जाणून बुजून हरवलं आहे. जे की 4 नगरसेवक आपले जिंकून आले होते आणि 3 नंबर प्रभागातून आपले 4 नगरसेवक हे विजय झाले आहे. तर आपला हा 24 नंबरचा जो प्रभाग आहे इथं आपण हारलेलो नाही, हे फक्त त्यांनी घोषित केलेलं आहे, पण ही आपली हार नाही. तर आपण निराश न होता आपण हा आपला विजय आहे. कारण की आपल्याला हरवण्यासाठी भाजपची पूर्ण यंत्रणा इथं लागलेली आहे की यांना कसं हरवता येईल, कसं पराभूत करता येईल, पण आपण हारलेलो नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी जो विश्वास आपल्या सर्वांवर दाखवलेला आहे आणि जे काँग्रेस आपल्याला सांगत होतं की निवडून येणार नाही, यांना कशाला मतदान करता, यांचे काही निवडून येत नाही उमेदवार, तर इथं 4 नगरसेवक सर्वात जास्त बहुमताने वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आलेले आहे. आणि जे 4 नगरसेवक निवडून आले होते त्यांना षडयंत्र रचून हरवण्यात आलेलं आहे. आणि तर काँग्रेसला किती मतदान आहे? 2600, 2300. हे काँग्रेसचे आता काय म्हणतात त्याला अवकात आहे. जे की आम्हाला म्हणत होते की वंचितला मतदान करू नका, हे आमच्या आता बरोबरीमध्ये नाहीये. एक आपली युती काँग्रेस सोबत सांगितले की एक SCची जागा सतीश भाऊ गायकवाड यांच्यासाठी आपण युतीमध्ये करू शकतो, पण हे काँग्रेसनं मान्य केलं नाही. का की खासदार म्हणे की आमचं इथं प्रस्थ आहे, आम्ही निवडून आलेलो आहे. तर ह्या काँग्रेसवाल्यांना पुन्हा जर मतदान करायच्या पहिले विचार करा. यांना जर तुम्ही मतदान करताय म्हणजे तुम्ही स्वतःला हरवताय, बाळासाहेबांना हरवताय, बाबासाहेबांना हरवताय, स्वतःचा विकास खुंटीत करून घेताय. तर यापुढं कधीही मतदान आलं तर एक लक्षात ठेवायचं की बौद्ध असेल, दलित असेल, मुस्लिम समाज असेल, OBC असेल, या सर्वांसाठी फक्त एकच नेते लढते, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि आपण सर्वांनी एका जुटीने समाज म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहा आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजय करत राहा. जर तुम्ही एकजूट राहिला नाही तर हे भाजप मनोवादी यंत्रणा आपल्याला कधी संपवून टाकतील. एकच पर्याय बाळासाहेब आंबेडकर आपल्याशी आहे. तर आपण वंचित सोबत आता मी आपल्याला सर्व जे समजा काँग्रेसला मतदान करणारे, जे इतर पक्षांना मतदान केलं त्यांनी जे झालं ते झालं, जाऊन द्या. पण आता एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून निमंत्रित करतो की या पक्षाला, आपल्या स्वतःच्या पक्षाला मजबूत करा आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सत्ताधारी बना. जय भीम. त्याच्या मनातील नगरसेवक मी यांना विनंती करतो की आपलं थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं. सर्वांना माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. तुमचं खूप प्रेम भेटतंय. आमच्याकडे काही पद नसताना एवढं प्रेम भेटतंय. तर तुमच्या ह्या प्रेमाची मी आयुष्यभर ऋणी राहील. असंच तुमचं प्रेम आमच्यासोबत राहू द्या. आणि निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज 26 जानेवारी, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष पूर्ण झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा वाटा याच्यामध्ये आहे. तर त्यांनाही माझं विनम्र अभिवादन. आणि तुम्ही सर्वांनी एवढं प्रेम आम्हाला दिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर करुणाताई मेघान जाधव नवनिर्वाचित नगरसेवक यांना विनंती करतो की आपणही आपलं मत व्यक्त करावं. सर्व परिवर्तनवादी विचारांच्या महामानवांना अभिवादन करते. सर्व परिवर्तनवादी विचारांच्या महामातांना अभिवादन करते. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य, अध्यक्ष आणि संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते.
आज प्रजासत्ताक दिन 77वा प्रजासत्ताक दिन आहे, त्याच्याही तुम्हाला शुभेच्छा देते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आजच्या दिवशी लागू झालं आणि आपण खऱ्या अर्थाने आज स्वातंत्र्य झालो होतो. कारण की या अगोदर आपल्याला 1947ला स्वातंत्र्य मिळालं, परंतु स्त्री म्हणून आपल्याला कधीही स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. कारण की आपण वंचित घटकामध्येच मोडत होतो. तर खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य संविधानामुळे मिळालं आणि आजपासून 77 वर्षापूर्वी आपल्याला ते लागू झालं. म्हणून मी तुमच्या समोर आज जी उभी आहे ती एक संविधानामुळे उभी आहे. मला त्याचा अभिमान आहे. आणि मी तुम्हाला एवढं सांगू शकते की सतीश दादा हे यांचे 4 जे नगरसेवक आहेत ते हारलेले नाही आहेत, ते जिंकलेलेच आहेत. तुमच्या मनातून तुम्ही त्यांना जिंकून दिलेलं आहे. पण आपल्याला त्यांचा कुठेही त्यांना खचू द्यायचं नाही आहे. आपल्याला त्यांची प्रेरणा बनून त्यांच्यासोबत राहायचं आहे. आणि मी दादांना एवढंच सांगते की तुमचा आवाज, तुमच्या जनतेचा आवाज बनून मी सभागृहामध्ये बोलेल. तुम्ही समस्या मला सांगा, मी नक्कीच तुमच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेल. एवढंच मी तुम्हाला शब्द देते. आणि तुम्ही सर्व जनतेने आपल्या दादांना कुठेही हरू द्यायचं नाही, एवढं मी तुमच्याकडून अपेक्षा करते. जय भीम, जय भारत. क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या. जय भीम. क्या बात आहे. आणि त्यांचाही सत्कार सन्माननीय ॲडव्होकेट सचिन आठवले करतील, यांना विनंती करतो. सन्माननीय सचिनजी आठवले. ॲडव्होकेट सचिनजी आठवले सन्माननीय सिद्धार्थजी मोकळे साहेब यांचा सन्मान आणि सत्कार करीत आहेत. आणि सन्माननीय अमर जगताप हे आपलं मनोगत व्यक्त करतील, त्यांना विनंती करतो. सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. आई जय भीम. तिथपर्यंत आवाज गेला पाहिजे, त्याचा कान टाळे उठले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. तथागत गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास महाराज, संत सेवालाल महाराज व सर्वच महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आज वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलचा सगळेच जे पॅनल आहे, आपल्या 8च्या 8 नगरसेवक जे तुम्ही निवडून दिलेले, त्यांचा विजय उत्सव साजरा करताना आज मन भरून येतं. एवढे लोक, एवढे सगळा समाज आमच्या पाठीमागे उभा आहे. आणि ताईनं जसं सांगितलं का आपल्याला त्यांना खचून द्यायचं नाही. ताई, आम्ही आधी खचलेलो नव्हतो, यापुढेही नाही आहे. आणि तुमची अशीच प्रेरणा आम्हाला भेटत राहील ही ग्वाही देतो. आणि जसं तुम्ही सांगितलं की महानगरपालिकेत तुम्ही आमचा आवाज उठवणार आहे. जरी आज आमचे 4 नगरसेवक तिथे नसले, पण हे 4 वाघन, हे आमच्या वाघीण, आमचे ताई तिथं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही कोणीही काही शंका घेऊ नका. आपण त्यांच्या बापाला बी पुरून होऊ देतो. एवढंच बोलतो, वेळ खूप झालेला आहे. असंच प्रेम आयुष्यभर राहू द्या. मी तुमच्या अशा प्रेमाचा आयुष्यभर ऋणी राहीन. जय भीम. धन्यवाद. आपलं मनोगत व्यक्त करतील. जय हिंद. अजीज तरीन साथियों और इज़्ज़तदार माओं और बहनों, आज का इस इस्तकबालिया जलसे में रोहित भाव ने हमारे को यहाँ बुलाया, हमारा सत्कार किया, उसके लिए हम दिल की गहराइयों से उनकी शुक्रगुजार हैं। वहीं स्टेज पे बैठे हुए महाराष्ट्र के नायब सदर सिद्धार्थ मोकले साहब, उसी तरह महाराष्ट्र के नेता अमित बुईगढ़ साहब, महाराष्ट्र के प्रवक्ता तैयब जफ़र साहब, औरंगाबाद ज़िले के युवा अध्यक्ष सतीश गायकवाड़ साहब,
और शेर बब्बर अफसर खान साहब, कलीम कुरैशी साहब, करोना ताई, मेघानंद जादव साहब और 24 नंबर से जो योद्धा यहाँ बैठे हुए हैं, वो तमाम लोग जिनको हम हार तस्लीम नहीं करते, हम उनकी जीत तस्लीम करते हैं। तो वो उनके लिए एक शेर है कि गिरते ये घोड़सवार मैदान जंग में, वो तुफल क्या गिरे जो घुटनों के बल चले। हम घुटनों के बल चलने वाले लोग नहीं, हम लड़ने वाले लोग हैं, इंसाफ और जुल्म के खिलाफ जंग लड़ने वाले लोग हैं और आखिरी तक ये जंग हमारी चालू रहेंगी। ये कानूनी जंग भी हम लड़ेंगे, ये संविधान की जंग भी हम लड़ेंगे और इंशाअल्लाह हम जीतेंगे। ये बुज़दिल नारा इन कूचे ये समझ रहा है कि सत्ताधारी लोगों के बीच में बैठकर साजिशें करके, मक्कारी करके वो हमारे ये 4 योद्धाओं को कारपोरेशन से जाकर रोकने में अगर कामयाब हो गया तो ये उसकी भूल है। आने वाला वक्त इंशाअल्लाह 6 महीने ये बताएगा आपको कि इस वार्ड में फिर से इलेक्शन होगा इंशाअल्लाह, और इलेक्शन होगा फिर से। और जितने वोट आज इन 4 योद्धाओं को मिले हैं, इनसे डबल वोट इंशाअल्लाह ये 4 योद्धाओं को मिलेंगे। क्यों कि ये बेईमान लोग नहीं है, ये ईमानदार है। अपना जज्बा जना बताने के लिए बाहर निकलिए। तो ये बीजेपी के मक्कारो, तुमने अपना चेहरा बता दिया, हमारे जज्बात क्या बाहर निकले कि तुमने अंदर मक्कारी करना शुरू कर दिए। पेपर वो क्या क्या मशीन के अंदर घोलम गाली करते, वो घोलम गाली करना शुरू कर दिए। लेकिन सतीश बहू, मैं आप लोगों को ये बात बताता चलूं कि आप वंचित बहुजन आघाड़ी के लड़ाकू है, वंचित बहुजन आघाड़ी के लड़ाकू है। और अभी हमारे दोस्त ने हमचा सेनापति कौन, बाड़ा साहब, तो बाड़ा साहब की पूरी नजर इस 24 नंबर प्रभाग पर थी। सुजात अंबेडकर साहब की पूरी नजर इस 24 प्रभाग में थी। और जो कानून के माहिरीन है उनको धूल चटाने के लिए हमारे सेनापति का साया हमारे सर पे मौजूद है। अभी बाड़ा साहब का साया जैसा ये दरख्त, ये झाड़ का साया आपके सरों पर रहे, उसी तरीके से बाड़ा साहब का साया आम तमाम लोगों पे, उन मजलूमों पे है जिनके साथ बदमाशी, दगाबाजी और गद्दारी हुई है। हम छोड़ने वाले नहीं है, इतनी आसानी से उनको छोड़ने वाले नहीं है। लड़ेंगे, आखिरी दम तक लड़ेंगे, जब तक जिंदा है जब तक लड़ेंगे। हम इंसाफ से पीछे, इंसाफ लेना हम छोड़ने वाले नहीं है। तुमने दगाबाजी की, तुम्हारी फितरत में दगाबाजी है। तुमने अंग्रेजों के तलवे छाट के दगाबाजी करके हुकूमत में आने की कोशिश की है आज तक। तुम गद्दार लोग हैं, तुम देशद्रोही लोग हैं। तुमने जरा से इलेक्शन के अंदर अपनी मक्कारी बता दी। हम इंसाफ को मारने वाले लोग हैं, हम संविधान को मानने वाले लोग हैं। इस भारत देश को संविधान देने वाले लोग हम हैं। हमारे साथ दगाबाजियां हो रही है, अभी हम बर्दाश्त करें, लेकिन संविधान को धक्का नहीं लगन देंगे। ये कोशिशें बराबर चालू है। आज का वाकया बताता चलूं, आज के वाकयों में नासिक में हमारी शेरनी ने बड़ा कारनामा अंजाम दिया है। देखिए आपने, देखिए नासिक में कोई परवाह नहीं। ये जो मोहब्बत बाबा साहब की थी, उसकी आंखों से आंसू टपक रहे थे, ये उसका जज्बा था। ये जज्बा ही आप लोगों को बाहर निकालेगा। उसने बोले कि तुमने बाबा साहब का नाम नहीं लिया, संविधान जिसने बनाया उसका नाम नहीं लिया। ये मनुवादी बीजेपी का पालक मंत्री, वो बाबा साहब का नाम नहीं लिया। हमारी शेरनी कोई परवाह नहीं नौकरी की, मट्टी काम कर लूंगी,
क्या कहा? ये वर्दी की ऐसी की तैसी मट्टी काम कर लूंगी, लेकिन बाबा साहब की शान में गुस्ताखी बर्दाश्त नहीं करूंगी। ये स्पिरिट, ये जज्बा क्या हमको कुछ सिखाता है या नहीं सिखाता है? सिखाता है। अगर ये जज्बा, ये स्पिरिट हमारे अंदर कायम रही तो कोई माँ के जने में हिम्मत नहीं है कि हमारे से दगाबाजी करे, हमसे धोखा करे, हमसे मक्कारी करे। काफी लोग यहाँ पर तकरीर करने को बैठे हैं, हमारे शेर बब्बर भी है, मीर बुगड़ साहब भी है, तो मैं ज़्यादा वक्त नहीं लेता हूँ इन लोगों दोनों योद्धाओं के बीच में, इसलिए मैं अपनी बात को ख़त्म करता हूँ। लेकिन इंशाअल्लाह ये भरोसा है मेरा, मेरी छठी हिंस ये कह रही है कि इस वार्ड में फिर से इलेक्शन होंगे और हम फिर से चुन के आएंगे। और सतीश भाऊ, बिल्कुल घबराने की, नर्वस होने की ज़रूरत नहीं, हम सारे लोग आपके साथ में हैं और पार्टी आपके साथ इंसाफ करेगी। बाबा साहब, बाड़ा साहब आपको जो है नर्वस नहीं होने देंगे, फिक्र मत करिए आप, इंशाल्लाह बिल्कुल नर्वस नहीं करेंगे। इतनी मोहब्बतें आपने हासिल कर ली है अभी कि मजीद ये चुन के आना उसके सामने बहुत कम है। इतनी मोहब्बतें आपने हासिल कर ली। मैंने देखा आपके बहुत वीडियो, आपके आंसू जो है ना, एक एक आंसू का हिसाब लेंगे हम इंशाल्लाह, छोड़ेंगे नहीं इनको, ये मक्कारों को छोड़ेंगे नहीं। एक एक आंसू सतीश गायकवाड़ के एक एक आंसू का हिसाब लिया जाएगा इंशाल्लाह, एक एक आंसू का हिसाब लिया जाएगा। खुदा हाफिज। धन्यवाद। यानंतर डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय अफजल खान साहेब यांना विनंती करतो की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं। डॅशिंग असं व्यक्तिमत्व। आज मुकुंदवाड़ी परिसर में विजयोत्सव सत्कार का प्रोग्राम लिया जा रहा है। मैं तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूं। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। प्रकाश अंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, प्रकाश अंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, प्रकाश अंबेडकर साहब तुम आगे बढ़ो। अंजलि ताई अंबेडकर साहब आगे बढ़ो, अंजलि ताई अंबेडकर आगे बढ़ो, अंजलि ताई अंबेडकर आगे बढ़ो। युवा नेता हमारे सुजात दादा अंबेडकर साहब आगे बढ़ो, सुजात दादा अंबेडकर साहब आगे बढ़ो, सुजात दादा अंबेडकर साहब आगे बढ़ो। आज इस जलसे में हमारे महाराष्ट्र के नायब सदर सिद्धार्थ जी मोकड़े साहब, महाराष्ट्र के नेता हमारे अमित भाई भुईगढ़ साहब, नगर सेविका जरीना जावेद कुरैशी साहब, करुणा ताई जादव नगर सेविका, वैसे ही हमारे महाराष्ट्र के प्रवक्ता तैयब जफर, उसी तरह हमारे सतीश भाई, मैं समझता हूँ वो जीत के आए हुए, हारे नहीं, वो जीते हुए हैं। नर्वस मत हो सतीश भाई, 6 महीने के अंदर इंशाल्लाह कोर्ट से निर्णय लगेगा और तुम फिर से इलेक्शन होंगे और चारों के चारों विजय होंगे, ऐसा मैं कहना चाहता हूं। और हमारे कलीम कुरैशी, हमारे मेघानंद जादव और मंच पे सभी बैठे हुए मान्यवर और आए हुए माताएं बहनों, आज हम फिर 6 महीने के बाद विजय उत्सव मेड़ावा इसी जगह पे यही मनाएंगे, ऐसा मैं आपके माध्यम से बताना चाहता हूं। क्योंकि वो पूछे, जब 2200 की लीड हमारे प्रभाग 24 की थी, तो 2200 की लीड होने के बाद वो लोग चारों गिर रहे थे और चारों वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवार विजय हो रहे थे। लेकिन वो पूछे तू आमदार होगा, तेरे बाप का राज नहीं है, तेरे को अनुमति किसने दी अंदर घुसने की? वहां पर ना आमदार जा सकता है, ना खासदार जा सकता है, ना कलेक्टर जा सकता है, ना कोई भी अंदर जा ही नहीं सकता, सिर्फ उम्मीदवार प्रतिनिधि वही लोग जा सकते हैं। लेकिन तूने जाके वहां पर जो गोड़ बंगाल किया, जो मशीनों में घपला किया, आज तेरे को उखाड़ के फेंकने का काम यही लोग गंगा बदनापुर से करेंगे और तेरे को तेरी जगह बताने का काम ये भीम सैनिक करेंगे। तू जो 3 बार चुनकर आया, अब सबसे पहले तेरे को भी उखाड़ के फेंकने का काम ये भीम सैनिक करेंगे, बाबा साहब अम्बेडकर की जनता करेगी और बाबा साहब के सिपाही करेंगे। और घबराने और डरने की जरूरत नहीं है सतीश भाई, हम पूरी ताकत से सभागृह के अंदर, जब तक कि तुम 6 महीने के अंदर चुन के नहीं आते, पूरी सभागृह हम ही लाएंगे।
तुम्हारे जितने भी प्रश्न है सबको सॉल्व करने की कोशिश हम करेंगे। वो कुछ समझ रहा होगा कि बीजेपी के 57 सीट चुन के आ गए महापौर बनेगा। अरे कुछ मिनिस्टर अतुल सावे, खासदार, आमदार, तुम सबको बोलता हूं, तुम 57 पे ये बाला साहब अम्बेडकर के 4 सिपाही भारी है। तुमको उखाड़ फेंकने का काम वहां भी करेंगे और शहर में डेवलपमेंट करने का काम हम करेंगे और मुकुंदवाड़ी में भी हम डेवलपमेंट करने का काम, जितने भी तुम्हारे 6 महीने तक, 6 महीने के बाद इंशाल्लाह तुम्हारे, लेकिन 6 महीने तक जितने भी प्रश्न है वो आप हमको दो। करुणा ताई है, जरीना ताई है, अमित भाई भुईगड़ है और ये अफसर खान तुम्हारा भाई, तुम्हारा बेटा तुम्हारे साथ है। 25 साल से कारपोरेशन में, अभी 30 साल में पदार्पण कर रहा, 3 बार विरोधी पक्ष नेता है, प्रभाग सभापति है। आपके हर प्रश्न को पूरी हिम्मत और ताकत के साथ ये बाला साहब का सिपाही करेगा, प्रकाश अंबेडकर साहब का सिपाही करेगा, सुजात दादा का सिपाही करेगा। घबराने की और डरने की जरूरत नहीं है। और मैं ज्यादा नहीं बोलते, अमित भाई को भी बोलना है। आप तमाम लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं, यहाँ पर बुला के जो हमारा सत्कार किया। सभी को फिर से एक बार वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा सर्वांना जय भीम। धन्यवाद। आणि यानंतर जनतेच्या मनातील नगरसेवक सन्माननीय सतीश भाऊ गायकवाड हे आपलं मनोगत व्यक्त करतील, त्यांना विनंती करतो। सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन। आज वंचित बहुजन आघाडीच्या विजय उत्सवाला या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलंय। आमचे 4 योद्धा जे बाळासाहेबांचे खरे आता योद्धा ते सभागृहात भांडणार आहेत। आमचे अफसरभाई, आमच्या बंधू अमित भाऊ भुईगळ, त्याप्रमाणे आमच्या जयेद भाई यांच्या जरीनताई, जावेद कुरेशी आणि आमच्या जाधवताई, हे 4 नगरसेवक आपल्यातून वंचित बहुजन आघाडीमधून औरंगाबादमधून निवडून आलेले। आज आपल्याला सांगायला काही वाटणार नाही, आपण इलेक्शन लढत असताना आपण नगरसेवकचं इलेक्शन लढत नव्हतो अमित भाऊ, आम्ही इलेक्शन इकडे आमदारकीचं लढत होतो। कारण आमच्या विरोधात 3-3 आमदार या ठिकाणी लढत होते। मला वाटतं कोणत्या नगरसेवकचा कोणी तोंडही पाहिलं नाही। बघितलं का तुम्ही तोंड? प्रचाराला आलते का तुमच्याकडं? आमदार झाला होता ना? तर भाऊ आम्ही नगरसेवक लढलो नाही, आमदारकी लढलोय डायरेक्ट। आणि त्या आमदाराला सांगतोय, त्यांच्या दलाला पण सांगतोय, इथं जे इकडे बसलेले दलाल आहेत ना, त्यांचे काही इकडे उभा असलेले दलाल, नारायणपूरचे आमदार, तुला इथं छाती ठोकपणे सांगतोय की जे तो हे षडयंत्र केलंय, तू 9 कोटी रुपये ह्या प्रभागामध्ये वाटले, तुला आम्ही वाटूही दिले, कुठं अडथळा दिला नाही। 2-2, 3-3 आमदार डोर टू डोर फिरत होते, तुला फिरूही दिलं, तो अवकाश नव्हती फिरण्याची, पण फिरूही दिलं। त्यानंतर पुढे जाऊन तू माझ्या विरोधात 13 ते 14 उमेदवार उभा केले, ते उमेदवारही उभं केले, त्यालाही फिरू दिलं। आज संजय नगरची अवस्था सांगतो भाऊ, एका उमेदवारानं भाजपच्या 45 लाख रुपये वाटले। मतदान किती भेटलं माहितीये का? फक्त 45। किती? 45। नारायण कुचाला 1.25 कोटी रुपये वाटले, मतदारांना सांगतोय फक्त। मतदान किती भेटलं? 127। आमदार कल्याण काळे खासदार साहेब, त्यांचा बालेकिल्ला समजणारे कल्याण काळे साहेब, संजय नगर मधून मतदान किती आहेत माहित का? फक्त 67। म्हणजे ज्यांनी बालेकिल्ला सांगितला होता, त्या बालेकिल्ल्यामध्ये त्याला आपण धोबी पछाड केलंय। यांना यांची अवकात दाखवली। ते पहिलं वंचित बहुजन आघाडीला इजी घेत होते। पहिलं प्रचार करता वेळेस नारायणकुचा सांगत होता की वंचितला मतदान करा, काँग्रेसला मतदान करू नका। पण जेव्हा प्रचार चालू झाला आणि तेव्हा त्याची अवकात त्याला समजली, नंतर तो म्हणायला लागला काँग्रेसला मतदान करू नका,
वंचितला मतदान करू का काँग्रेसला मतदान करा. आज 13 उमेदवार, प्रत्येकाला 20 लाख, 25 लाख, 30 लाख, 10 लाख, 15 लाख, 3,17,00,000 रुपये अपक्ष उमेदवाराला दिले. किती दिले? 3,17,00,000 रुपये अपक्ष उमेदवाराला. त्यांचे जे दलाल होते त्यांना 1.5 कोटी रुपये गेलेत. म्हणजे जे शहर अध्यक्ष असेल, प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता असेल, ज्यांची अवकार 1,000-2,000 होती, त्यांना 1-2 लाख रुपये देऊन त्याला 1.5 कोटी रुपये दिलेत. 4.5-5 कोटी रुपये फक्त एकट्या संजयनगरमध्ये वाटलेत त्यांनी. म्हणजे मला सांगा, मी इलेक्शन नगरसेवकचं लढत होतो का आमदारकीचं लढत होतो? आज नारायण कुचे, आज तू बदनापूरचा आमदार आहे आणि तू लढत होता संजयनगरमध्ये. जे तुझं घर होतं, तुझा रहिवासी होता, तुझा बाली किल्ला होता, त्या बाली किल्ल्यात घुसून आज तुला झिरो करण्याचं कामही सतीश गायकवाडने केलंय. आज असं ऐकतोय, आज सतीश गायकवाडला काल परवा पोलीस बंदोबस्त आला होता. मी डायरेक्ट CP साहेबांना फोन केला, साहेब मला पोलीस बंदोबस्त नकोय, त्या नारायण कोचाला अजून 100-200 बंदोबस्त देऊन टाका. म्हणजे त्याच्याकडे आज जाऊन बघा, त्या गेली तुम्ही नुसतं गेलो बी तर 4-5 गाड्या आपोआप वाढून जातात. अरे तो आमदार आहे बाबा, आमदाराला जर एवढं भीती असेल तर मग सांगा, बाळासाहेब आंबेडकर आले तर काय होईल? त्या छोट्याशा कार्यकर्त्याची इतकी भीती असेल तर बाळासाहेब आंबेडकर आले तर काय होईल? तर आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आजच मला फोन केला होता, भाऊ साहेबांनी चर्चा केली, पुऱ्या याचा अहवाल घेतला, वकिलासंघ चर्चा केली आणि बाळासाहेब आंबेडकर सांगितलं, सतीश टेन्शन घेऊ नका, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळासाहेब माझ्या पाठीशी म्हणजे मग आमदार असो, खासदार असो, की यांचा मुख्यमंत्री असो, मग मला काही फरक पडत नाही. हे लक्षात घ्या. ज्या ज्या दलालाने भाजपचं काम केलंय त्या दलाला पण सांगतोय, येणारा काळ तुमचा खूप वाईट आहे. येणारा काळ तुमचा खूप वाईट आहे. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला, स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला, जीवाचं रान करून पोटचे 4 लेकरं गमवून संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मताचा अधिकार दिला आणि मताच्या अधिकारातून तुम्हाला तुमचा स्वाभिमान जागे करण्याचं कामही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि तेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला सांगत होते की आमचे उमेदवार, आपण आपला स्वाभिमान जागे ठेवा. जर उमेदवार निवडून द्यायचा असेल तर आपला हक्काचा माणूस निवडून द्या. पण काही दलालांनी आपला दलाली करून, ठेकेदारी करून त्यांनी त्यांची ठेकेदारी पूर्ण केली आणि आपल्या समाजाला काही विकण्याचं काम केलं. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पोटचे 4 लेकरं गमवून तुम्हाला मताचा अधिकार दिला, त्याच हरामखोर नारायण कुचेलाही SC मधून आमदारकी लढण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. पण तो हरामखोर म्हणतोय, तुम्ही क्लिप ऐकली असेल, महार मागाला जाऊ द्या, मुसलमानाला मरू द्या. हा ब्राह्मण आहे का? हा RSSचा दलाल. तो स्वतः आमदार, त्याची भाऊजी नगराध्यक्ष, त्याचा याही नगरसेवक, त्याचा पुतण्या नगरसेवक, त्याची भूक काही भागली नाही. 150 शाळा आहेत, कितीक तरी पेट्रोल पंप आहेत, 1000 कोटीचा मालक आहेत, पण त्याची काही भूक भागली नाही. आणि या ठिकाणी आपल्या विरोधात त्यानं SC मधून त्याची बहीण टाकली. ठीक आहे, मान्य, आम्ही तुम्हाला टाकली, आमचा विरोध नव्हता, आम्ही ताकदीनं लढलो. ताकदीनं लढत असताना तुम्ही इतके रडले, रडता अक्षरशः ते म्हणतात ना, तुझ्याकडून पैसे वाटून मतदान आलं नाही. तो 2,500 ते 3,000 मतदान जालन्यातून आणलं बोगस, तेही पूर्ण केलं तरी तुला जिंकता आलं नाही. आणि नंतर रेडीचा डाव करून तू आमचं अधिकाऱ्याला मॅनेज करून, UM मॅनेज करून आम्हाला तो धोबी पछाड केलाय. अरे बाळा राजा, तुला सांगतोय नारायण कुचे, येणाऱ्या काळात तू आमदार राहणार नाहीये. कारण बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, ज्या ठिकाणी तो लढेल त्याच ठिकाणी तुझा प्रचार आणि तुझं उभा राहणार आहे म्हणून. काय सांगितलं बाळासाहेबांना? ज्या ठिकाणी तो लढणार आहे ना, त्याच ठिकाणी आपण पण उभं राहणार आहेत. ह्यावेळेस त्याला त्याची अवकाश दाखवून देणार आहेत. म्हणून सांगतोय नारायण साहेब कुचे,
येणाऱ्या काळात खूप वाईट अवस्था तुझी होणार आहे. आज भाऊ ते अक्षरशः रडतोय, पस्तातोय की मी काय झक मारली, मी इथं आलोच नसतो तर आज मी कमीत कमी कोणाच्या शिव्या तरी खाल्ल्या नसत्या. आज त्याचे घरचे सांगतेत, अरे बाबा तुम्ही त्या बहिणीसाठी भांडणं केलेत, एवढे पैसा वाटलाय, एवढं रक्ताचं पाणी केलं, पण त्याच्या बदल्यात भेटलं काय? माय बहिणीवर शिव्या. अक्षरशः आमच्या माता भगिनी असं खालच्या पातळीत शिव्या देते, त्याला इतकी इज्जत देते, ती इज्जत त्याला इतकी रास येते. अक्षरशः तो रडता रडता तिकडे म्हणतोय बदनापूरला, आपल्या लोकांकडे ते दलाल आहेत ना बसलेत, ते म्हणतात आपल्याच मागं स्वर्गीय आपल्याला खूप मला त्रास देत आहे, माझं मंत्रीपद मला भेटणार आहे म्हणे आणि मला त्रास देत आहे, षडयंत्र करताय. मी हात जोडून विनंती करतो मला सहकार्य करा. अरे बार बाप्या नारे, तुला याच्या नंतर तुला माफी होणारच नाही. माफ करणार आहे का आपण सगळे? नक्की. इकडे कोण दलाल नाही ना, इकडे स्वाभिमानी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा मतदार आहे ना. तर म्हणून सर्वांना सांगतो, इकडे सर्वांनाच भाषण करायचंय. मी प्रत्येक वेळेला भाषण केलं, मला इकडे खूप बोलायचं होतं. बोलता बोलता काय झालंय, बोलायला मी एक घटा बोलणार, इतके शिवाय देणार आहे मला, इतक्या शिवाय त्याच्याविषयी अक्षरशः खालच्या पातळीवर पण शिवाय देऊ शकतो. आज मी जर मुकुरवाडीत असेल, संजयनगरमध्ये असेल, कुठे फिरलो तर माझ्या मागे 10-15 पोलीसवाले असतात, सतीश भाऊ आज काय करणार म्हणून, आणि ते रोज मिटिंग घेतात. आज मोर्चा झालाय, लाईव्ह बघतात म्हणे सगळे भाजपवाले, 2 आमदार, 4 नगरसेवक, की आज हे काय करणार आहे काय नाही करणार आहे. म्हणजे रोज त्याला भाकर बाहेरून येते पार्सल. भाऊ जेवण पण नाही बनत त्यांच्या घरी, आज जेवण पण पार्सल येऊन राहिले बाहेरून. त्याचे घरचे म्हणून राहिले हे काय मनस्ताप करून ठेवलाय. ही तर आता तर सुरुवात आहे, हे तर झाकी आहे, अभी बहुत बाकी आहे. म्हणून हा लढा जसं तुम्ही सर्व सांगताय की आपल्याला मोर्चा काढायचा, बरं महाराष्ट्रामधून आपल्याला फोन येत आहे मोर्चा काढायचा. बाळासाहेब आंबेडकर सांगितलं थोडं थांब, थोडस आपल्याला बाळासाहेब आंबेडकर एक संदेश चांगला दिलाय. जेवढं मतदान आपल्याला झाले ना, ते पूर्ण मतदान आपण शपथपत्र करून अफिडेविट करून हे कोर्टात सबमिट करणार आहे. तुम्ही करणार आहे सगळे? सगळे कोर्टात येणार आहेत का? हे गुपित ठेवा सांगितलं, पण गुपित काही ठेवायचं नाही आपल्याला. आता जग जाहीर करायचं आपल्याला. आपल्याला 10,000 लोक घेऊन कोर्टामध्ये जायचंय. किती जायचे? सगळ्याचे अफिडेविट करून सगळे कोर्टात घेऊन जायचे आणि कोर्टाला दाखवून द्यायचंय की आम्ही मतदान केलंय. आमचं मतदान कुठे गेलंय? काय आम्ही मतदान केलं ना, आमचं मतदान कुठे गेलंय? म्हणून आपण सगळ्या ताकदीनं कोर्टात येणार आहेत ना. तसं मला आज भाऊ फिरायला इतकी बंदी झाली. मला मी म्हणलं होतं 2 दिवसा पहिलं त्याचा काहीतरी रॅली होती वाटतं, बदनापूरहून 3-4 हजार लोक तेव्हा रॅलीला घेऊन येणार. इथलं कोणी हिंमत करा ना. म्हणजे त्याने समजलं की हेराडीचं नाव त्याने कळलाय. अक्षरशः त्याचेच लोक त्याला शिवाय देऊ राहिलेत. ते होतं असं यायला आम्ही नको बाबा. 3 ते 4 हजार लोक ते तिकडून रॅली घेऊन येणार होतं. मी वरती फोन केला, मला जर काही झालं तर याची जिम्मेदारी बाई नाही, मी फोन बरोबर घरी जाणार आहे म्हणलं. एवढं सांगितलं होतं. बिचाराची रॅलीच कॅन्सल करून टाकली. म्हणजे इतका धाक बसलाय. नंतर मी साहेबाला सांगितलं, साहेब मला नाही का बाबा आपली मीटिंग झाली DCP कडे, मला वरती बोलवलं होतं का? मला याच्यासाठी बोलवलं होतं. मी त्यांना सांगितलं होतं की मला नाही का एक आभार रॅली घ्यायची म्हणलं, मोजके 10 जण जाणार म्हणलं. तर DCP साहेबांनी तिला फोन केलाय, CP साहेबांना. मला म्हणे तो आभार रॅली राहू दे म्हणे भाऊ, तो आभार रॅली मला माहिती म्हणे, तो 10,000 घेऊन निघला, 1000 घेऊन तो आपाप तुझ्या पाठीमाग निघतात म्हणे. म्हणजे इतका धाक प्रशासनाला झाला. यानंतर जसे आपले 4 वाघा महापालिकेत आहेच, ते सभागृहातली लढाई लढणारच आहेत. पण रस्त्यावरली लढाई आंदोलनाच्या माध्यमातून जे जे आपले प्रश्न असतील ते प्रश्न सोडवायचं काम आम्ही सर्व करणार आहे. ज्या वेळेस आपल्या ड्रेनेजचे प्रश्न असतील, दारूच्या अटी पण झालेत का आपल्याकडे? का नाही झालेत? ठीक आहे, 2 दिवसात ते पण बंद करू आपण. आता तिकडे केलेत पुरे बंद, अजून एकदा सगळ्यांना आपल्याला जावं लागेल. दारूचे अड्डे CP साहेब स्वतः सांगितलंय की मी स्वतः येणार आहे, सगळे बंद करणार आहेत. त्याच्यामुळे दारूचे अड्डे तुम्हाला जो शब्द दिला पाहिजे मी ते 100% पूर्ण करणारच आहेत. त्याचा काही विषयच नाही राहिला. ह्या 2-4 दिवसात आपण दारूचे अड्डे पूर्ण बंद करणार आहेत. आणि जे जे आपले प्रश्न असतील, रोडचे प्रश्न असतील, ड्रेनेजचे प्रश्न असतील, सभागृहात आपल्या मुकुंदवाडीचे जे बी प्रश्न असतील,
मग लोकशाही कॉलनी असेल, संतोषी माता नगर असेल, संजय नगर असेल, राजीव गांधी नगर असेल, मुकुंदवाडी भाग असेल, ह्या प्रभागातले जे जे प्रश्न असतील ते आपल्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे हे 4 वाघ त्या ठिकाणी मांडणारच आहेत. पण ज्या ठिकाणी पुऱ्या ताकदीनं ज्या दिवशी जसं आपण पहिल्याही रोडवर होतो, जसं संघर्ष करत आलोय आणि संघर्ष करता करता आपण सगळे कामही मंजूर केले आणि आपले कामही करून घेतले. तर हा सतीश गायकवाड तुम्हाला इथंच शब्द देतोय, ज्या दिवशी आपले काम थांबल त्या दिवशी महानगरपालिका पूर्ण घेरून आपले काम करण्याचंही काम आपण त्या ठिकाणी करू. जास्त वेळ बोलत नाही, माझी भाषणाची इकडे तिकडे ट्यून चालली. भाऊ काय झालं, मला काय बोला काही समजत नाही. राग इतका मनात आहे, खूप मनात आहे राग. जर साहेब नसते, साहेबांचा जर आदेश नसता त्याला तर मी काहीतरी वेगळंच करून बसलो असतो. त्या दिवशी असं अक्षरशः असं झालं होतं की मी त्याचं मुंडकं बी वेगळं करून टाकलं असतं, इतका राग मला होता. पण संविधान आपलं आहे, बाळासाहेब आंबेडकर मला समजून सांगितलं आणि बाळासाहेब आंबेडकरचे शब्द म्हणजे हे लास्ट माझ्यासाठी शब्द आहे. भाऊ मला हे जेव्हा तिकडून आलो त्याच्यानंतर 2 पक्षानं, या बी पक्षानं आणि दुसऱ्याही पक्षानं कॉप मेंबरची ऑफर दिली, फ्रीमध्ये दिली, 1 रुपया खर्च नाही. पण मी काहीच विचार नाही केला, काहीच विचार न करता त्याला सरळ सांगितलं मी बाळासाहेब आंबेडकरांचा सैनिक आहे, ह्या तुमच्या कॉप मेंबरच्या भाषेत मी पडणार नाही. आणि कॉप मेंबर मी सरळ ना करून टाकलं. म्हणजे 1 रुपया न घेता मला त्यांनी सांगितलं होतं की भाऊ आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला कॉप मेंबर म्हणजे नगरसेवक पद देतो. पण जी हे जनतेने जे प्रेम दिलंय, जे बाळासाहेब आंबेडकरांचे स्वाभिमान, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या 7 पिढ्याचं भलं नाही तर जन्मजन्मीचं भलं केलंय, माझं जीवन अर्पण करून मी ते फेडू शकत नाही. ते हे तुच्छ पद त्यासाठी काहीच नाही आहे. असे कितीक पद आले आणि कितीक पद गेले तरी यानंतर मी फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचाच कार्यकर्ता राहणार आहे. या ठिकाणी एवढं सांगतो, माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते सन्माननीय तय्यब जफर यांना विनंती करतो की आपणही आपलं मत व्यक्त करायचं आहे. आदाब, जय भीम. प्रभाग नंबर 24 के बाजीगर आदरणीय सतीश भाऊ, जिसने एक आमदार की नाक में दम करके रखा, दूसरा खासदार तो इधर देख रहा नहीं. बाबा सब करो, इधर नको जाओ, बोले लफड़ा होता. पहले कांग्रेस ने कोशिश करी कि सतीश भाऊ को उम्मीदवारी ना मिले, और जब उम्मीदवारी मिल गई तो बीजेपी ने कोशिश कर कर आपको हराने का काम किया. लेकिन इनको पता ही नहीं, बाबा तुम मशीन से जीत सकते हो, कोर्ट में जो तुम्हारा बाप खड़े रहेगा उसको कैसा हराओगे. आदरणीय बाला साहेब अंबेडकर कोर्ट में जब काला कोड डाल के ठहरेंगे तब तुम क्या करोगे. कुछ नहीं होने वाला. हमारे 4 नगर सेवक ये जो चुन के आए हैं ना, तो बाकी चुन के आने वाले 111 परेशान है. बाबा ये 4 इतना धियाना करते, हमने किधर जाना. जिसके 33 आए उनको कोई पूछ रहा नहीं. हमारे 4 हर जगह है, हर जगह है. अभी नारायण कुचे को ये समझना चाहिए, बाबा तुम एमएलए है, नासिक के एमपी को, नासिक के मिनिस्टर को पूछो जाके कि 2 भीम सैनिक, 2 भीम शेरनी चलते हुए कार्यक्रम से कैसा उतार सकते हैं. ये काम दूसरा कोई नहीं कर सकता. तो वहां 2 शेरनियां थी, यहां तो शेरे बब्बर बैठा हुआ है. हम सड़क की लड़ाई लड़ना जानते हैं, हम कोर्ट की लड़ाई लड़ना जानते हैं, और हम दोनों लड़ाई को पूरी ताकत के साथ लड़ेंगे. अगर इलेक्शन से पहले हमको देखा जाए, यही बीजेपी वाले, यही शिवसेना वाले, यही कांग्रेस वाले हमको कहते थे बाबा तुम्हारा एक नगर सेवक तक नहीं है, तुम क्या करेंगे, तब भी हमने नाक में दम करके रखा था. अब तो नगर परिषद में 61, कारपोरेशन में 25, 2 मेयर नगर परिषद में, 2 मेयर कारपोरेशन में, और इन सब के सर पे बैठे हुए खुद बाबा साहेब अंबेडकर के पोते आदरणीय बाला साहेब अंबेडकर. तुमको कैसा राग याद दिलाते तुमको मालूम भी नहीं रहे. हमारा शेर दहाड़ता नहीं है, हमारा शेर फाड़ता है और फाड़ेगा. 6 महीने की बात हुई है, और यकीनन 6 महीने में
महानगर पालिका में वंचित बहुजन आघाड़ी के 8 कारपोरेटर होगे कि नहीं होगे? होगे कि नहीं होगे? तो जोर से एक बार आवाज उन तक पहुंचनी चाहिए जो कूचे हैं, उनके कान के कूचे तक आवाज पहुंचनी चाहिए। पहुंचेगी कि नहीं पहुंचेगी? अरे जय 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 भीम। भीम सैनिकों की आवाज है। अभी मेरे को भाऊ बोल रहे थे, भाई वो घर पे गैस सिलेंडर पे खाना भी नहीं पका रहा, सिलेंडर देखा तो डर रहा, बोले तो इतनी बुरी हालत है। तो आवाज पहुंचाओ, अगर सो रहे होंगे तो नींद से जागना चाहिए। अरे जय 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 भीम, अरे जय 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 भीम। बोलने के लिए बहुत कुछ था और बहुत कुछ बोलना चाह रहा था, लेकिन टाइम कम है। आदरणीय सिद्धार्थ भाऊ मोकड़े हमारे बीच में मौजूद है और हम सबके दिल की धड़कन अमित भाऊ भुईगड़, हमको इनको भी सुनना है, तो मैं अपना पूरा टाइम इनको देता हूं। बहुत बहुत शुक्रिया। जय भीम, अल्लाह हाफिज। हे आपलं मत व्यक्त करतील, मी त्यांना विनंती करतो। नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय अमित भाऊ भुईगळ। सर्वांना जय भीम। फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला अभिवादन करून आज वंचितांचा जो उत्सव आज या अंबिकानगर मुकिंदवाडी या भागामध्ये जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, उपस्थित प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आलेले नगरसेवक अफसर खान, जावेद भाई कुरेशी, करुणा मेघानंद जाधव, 24 नंबर प्रभागातून लोकांच्या मनामध्ये जागा बनवून ज्या लोकांनी बेमानती केली, 24 नंबरचे आमचे युवा जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड, आमचे दुसरे उमेदवार अमर जगताप चव्हाण, प्रेम चव्हाण, आणि दुसरे आमचे आणखी एक उमेदवार चव्हाण, सुनीता चव्हाण, उपस्थित ज्यांनी आता भाषण केलं जे राज्याचे प्रवक्ते तय्यब जफर, आमचे कलीम कुरेशी, मेघानंद जाधव, आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे आमचे रोहित जोगदंड, ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला। सर्वप्रथम जिंकलो जरी आम्ही 4 असलो, त्या जिंकण्याची जेवढी खुशी आहे तेवढी हे 4 लोक हरले याचं दुःख आमच्या मनामध्ये कायम आहे। यांचं दुःख घेऊन सभागृहामध्ये 115 नगरसेवक आहे, त्यामध्ये आम्ही 4 जण आहे, आणि या शहराच्या भारतीय जनता पार्टीचं जरी बहुमत आलं असलं तरी भाजपला सळो की पळो करण्यासाठी आम्ही 4ही काफी त्या सभागृहामध्ये। प्रभाग क्रमांक 24 मध्ये जी सत्तेची जी मस्ती आहे नारायण कुचेला, आणि जी सत्तेची मस्ती त्यांनी दाखवली, मुख्यमंत्री गृहमंत्री आहे आणि त्या भरोशावर त्यांनी युवामध्ये ज्यावेळेस आपले उमेदवार जिंकले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी येऊन आरोशी चर्चा करून त्या ठिकाणी निकाल बदलण्याचं काम केलं। म्हणजे एका प्रकारे देशातल्या संविधानाला काळिमा पोचण्याचं काम हे नारायण कुचेंनी केलेलं आहे। मला तुम्हाला सांगायचं आहे की येणारा काळ आपण बघाल की नारायण कुचे, मी त्या दिवशी संजयनगरमध्ये मी भाषणामध्ये हेच सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये नारायण कुचे कुठून बी उभा राहिला तर त्याला पूर्ण ताकदीनं पाडण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे। ज्या प्रकारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि सुजात दादाच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी निवडून आलो, एक ताकद निर्माण केली, समाज एकत्र झाला। मी समाजाला एवढंच म्हणाल की ज्या ताकदीनं तुम्ही मतदान केलं
आम्हालाही त्या ठिकाणी समाधानी एका ताकदीनं मतदान केलं. अशीच ही ताकद आपली कायम असली पाहिजे. या प्रस्थापितांना भिडण्यासाठी, या जातीवादी मनुवादी लोकांना भिडण्यासाठी तुमच्या ताकदीची, तुमच्या प्रेमाची, तुम्ही दिलेल्या मताची खूप गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन लढा तर लढत चालणारच आहे. न्यायालयीन लढा सोबत आपली रस्त्यावरची जी लढाई आहे, आम्ही जरी नगरसेवक म्हणून सभागृहात असलो पण रस्त्यावरची लढाई गेले 30 वर्ष आम्ही लढतोय. मी बाळासाहेबांसोबत गेले 30 वर्ष काम करतोय आणि बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी इथल्या प्रत्येक छोट्या छोट्या जाती धर्माच्या माणसाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करताय. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी मागच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये बघितलं असेल, 105 नगरसेवक आपले निवडून आले. नुसते निवडूनच नाही आले, 2 नगराध्यक्ष पण आपले निवडून आले. एक महाराष्ट्रामध्ये एक मेसेज आहे की सुजातदादाच्या नेतृत्वामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने, अंजलीताईच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज एकत्र झालेला आहे. ज्या प्रकारे 24 नंबरमध्ये समाज एकत्र झाला तसाच पूर्ण समाज महाराष्ट्रामध्ये एकत्रित झालेला आहे. आणि याला दोषी मी फक्त BJPला मानत नाही, तर तेवढीच दोषी काँग्रेस पण आहे. कारण युतीची जबाबदारी माझ्यावर होती. माझ्यासोबत सहकारी योगेश बन होता आणि त्या ठिकाणी आम्ही बरेच वेळेस रात्रीच्या 3-3 आणि 4-4 वाजे लोक चर्चा युतीच्या संदर्भामध्ये झाली. परंतु ज्या वेळेस इथले खासदार तुमचे कल्याण काळे यांनी स्पष्ट सांगितलं की 24 नंबरचा प्रभाग आम्ही देणार नाही, मी त्यांना सांगितलं की साहेब 24 नंबरमधून तुम्ही आम्हाला एक सीट द्या. ती आमचे युवा जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड, त्यांची एक सीट द्या. 24, 25, 26 हे 3 प्रभाग तुम्ही घ्या, म्हणजे तुम्ही 12 सीट घ्या, आम्हाला एकच सीट द्या. परंतु कल्याण काळेंनी त्या ठिकाणी ऐकलं नाही. आणि मी त्यांना त्याच्यानंतर मी बाईट पण दिलेली आहे की काँग्रेसवाल्याचं कसं झालेलं आहे, रस्सी जल गई मगर बल नाही जला. मी हे सांगितलेलं आहे की काँग्रेसवाल्याला असं वाटतंय की आमची खूप ताकद आहे, काय आहे. तुम्हाला मी 100% सांगतो, या जिल्ह्यात या शहरामध्ये काँग्रेसची काहीच ताकद उरलेली नाही आहे. एक नगरसेवक निवडून आलेले आहे, ते बी कलीमभाई यांच्यामुळं तिने आलेली आहे, काँग्रेसमुळे निवडून आलेली नाही आहे. काँग्रेसची ताकद इथं संपलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये कल्याण काळे साहेब तुमचा बी हिशोब केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ज्या ताकदीनं तुम्ही केलेलं आहे, कल्याण काळे साहेबाचं माझं चांगलं संबंध आहे. मी त्यांना 2005 पासून ओळखतो. 2005ला मी इथून उमेदवार होतो. गांगवे मामाच्या विरोधात मी 2005ला उमेदवार होतो. थोड्या मताने मी पण त्या ठिकाणी पडलो होतो. परंतु त्यावेळेस त्यांनी काय केलं, काँग्रेसच्या उमेदवाराला म्हणी तुम्ही शांत बसा आणि शिवसेनेचा उमेदवार चाला, नाही तर हा निवडून येईल. त्यांनी माझ्यासोबत काय केलं, टिळा घ्यायचा का निळा घ्यायचा, गुलाल घ्यायचा का नीळ घ्यायचा, सरळ सरळ जातीवाद ही कल्याण काळे यांनी केलेला आहे. आणि म्हणून मी त्यांना चांगलं ओळखतो. त्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता नेहमीपासून जातीवादी राहिलेली आहे. त्यांना वाटतं RSS सोबत मिळून, त्यांना वाटतं की ते RSS सोबत मिळून आपल्या लोकांना निवडून येईल. अरे या देशात आमच्या बापाचं, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. आम्ही संविधानाला मानतो म्हणून शांत आहे. आम्ही विसरू नका, भीमा कोरेगावची औलाद आहे आम्ही. वेळ प्रसंगी आला तर हातामध्ये तलवार घेतल्यावर एक एक जण काय करू शकतो, हे मेघनाच्या गाण्यात तुम्हाला माहिती. एका एकाने कापले 56. हा किती, 500 लोकांनी किती कापले, एका एकाने 500 जणांना 18,000 कापले, 28,000. एका 500 आपल्या जणांनी 28,000 कापलेले आहे. आणि हा इतिहास आहे, या इतिहासाला कोणी विसरू शकत नाही. BJP आणि RSSला माझं आव्हान आहे की तुम्ही जर प्रत्येक वेळेस असा जर करण्याचा प्रयत्न जर केला तर जे बाजूच्या आपल्या देशामध्ये घडलं त्या दुसऱ्या देशामध्ये घडलं तसं या देशामध्ये घडू नये. आपण एवढी काळजी घ्या. वेळ प्रसंग आला तर जनता, सत्ता कोणाची जरी असली तर जनतेनं जर हातात घेतलं तर इथं कोणाची सरकार राहणार नाही. म्हणून मी सांगतो की लोकांचा अंत बघू नका. ज्या लोकशाही बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने दिलेली आहे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी एक पण रक्ताचं थेंब न सांडता आम्हाला हे दिलेलं आहे सगळं. आपण बघितलं असेल की पूर्वी
राजा राणीच्या पोटातून पैदा व्हायचा, बरोबर आहे की नाही? आमची परिस्थिती खूप गंभीर होती, आम्हाला पाणी पिण्याची मुभा नव्हती, कुत्रा तळ्यात जाऊन पाणी पिऊ शकत होतं पण आम्ही पाणी पिऊ शकत नव्हतो. पण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे सर्व वैभव प्राप्त करून दिलं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की राजाच्या नंतर त्याचा मुलगा राजा व्हायचा, युद्ध व्हायची, लोक युद्धाला जायची, जंग व्हायची, कितीतरी लोक मारायचे, त्याच्या वेळेस तिथे दुसरा राजा निर्माण व्हायचा. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला इतकी मोठी ताकद दिली, तलवार चालवायचं काम नाही, एकही रक्ताचं थेंब न सांडता बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केली आणि तुमच्या बोटामध्ये मताचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिला आपण सर्वांनी तो योग्यरित्या वापरलेला आहे. या गांडू माणसांनी आमच्या सोबत चुकीच्या पद्धतीने खेळ खेळला, सत्तेचा दुरुपयोग केला आणि त्या ठिकाणी आमच्या या उमेदवाराला हरवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगून जाता की आम्ही 4 जण या सभागृहामध्ये आहे. अफसरभाई पण खूप दिवसापासून नगरसेवक आहे पूर्वी, मी पण आता दुसऱ्यांदा आहे, जावेदभाई आहे, आमच्या मेघानंद करुणा जाधव पण आहे. इथले कोणतेही प्रश्न असेल सतीश आम्हाला तुम्ही बिलकुल सांगा, आपले प्रश्न सगळ्या सभागृहामध्ये मांडण्याचं काम आम्ही करू. आम्ही जरी त्या 3 नंबर प्रभागाचे असलो तर एकदा माणूस प्रभागात निवडून आल्याच्या नंतर त्याच्यावर जबाबदारी या शहराच्या विकासाची असती आणि शहरातल्या कोणत्याही वंचित घटकाचं काम असू द्या, कोणत्याही माणसाचं, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे शिपाई सगळे कामं केल्याशिवाय शांत बसणार नाही. 100 BJP वाले राहू द्या, 100 BJP वाल्याला अफसर भय मी आणि आमच्या ताईंनी पळो की सळो केलं नाही तर तुम्ही सुद्धा बघशाल की आम्ही यांना या सभागृहामध्ये दाखवून देऊ. BJP RSSला सुद्धा दाखवू. RSSचं तुम्ही बघितलं असेल, मागच्या काही दिवसापूर्वी आपण मोर्चा काढला सुजातदादाच्या नेतृत्वामध्ये. या देशात या भारतामध्ये कोणी मोर्चा काढला नाही RSSच्या विरुद्ध, ना काँग्रेसनं काढला ना कोणत्या पक्षाने काढला, सगळे घाबरता RSS BJPला. परंतु सुजातदादाच्या आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये RSSच्या कार्यालयावर सगळ्यात मोठा मोर्चा काढण्याचं काम आपण तमाम माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या लोकांनी काढला आणि त्यांना दाखवून दिलं की फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची लोक कोणाच्याही बापाला घाबरत नाही. मग ते RSS असो का BJP असो, त्यांच्या सगळ्याचा बाप जर कोणी असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आहे. आम्ही त्या दिवशी दाखवून दिलेलं आहे की आम्ही कोणाला घाबरत नाही आणि कोणाला भीक पण घालत नाही. आम्ही ज्या वेळेस आमच्या जातीवर आलो ना तर चांगल्याचे छक्के पंजे उडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मी आपल्या सर्वांना जाता एवढीच विनंती करतो की तुमचं जे प्रेम आहे ते प्रेम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असंच सतीश गायकवाड आणि त्यांच्या सर्व उमेदवारांवर असलं पाहिजे. आपण असू द्या, असंच प्रेम आपण राहू द्या, एवढंच मी आपल्या या सगळ्याला बोलतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भीम. अरे त्या नारायणच्या घरालोक आवाज यायला पाहिजे. जय भीम, जय भीम. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. सिद्धार्थ भाऊ मोगळे आपल्या समोर मत व्यक्त करते, त्यांना विनंती करतो. धन्यवाद. वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता मी अतिशय थोडक्यात माझ्या भावना व्यक्त करणार आहे. सर्व महामातांना, महामानवांना त्रिवार अभिवादन. बोधिवृक्षाखाली बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनींना प्रेमाचा जय भीम. मंचावर उपस्थित असलेले माझे पक्षातील सर्व सहकारी, माझे बंधू, माझ्या भगिनी आणि मित्रांनो, लढाई आता सुरू झालेली आहे. नारायण कुचेनी यापूर्वी कोणते 99 गुन्हे केले मला माहीत नाही, पण त्याची 100री त्या दिवशी भरली जेव्हा त्याने सतीश भाऊच्या विरोधामध्ये काड्या करण्याचं काम केलं. 100री भरल्यावरती तो कोणीही असो, किती मोठा तुर्रमखा असो, त्याचा अस्त हा ठरलेला आहे, हा इतिहास आहे. त्यामुळे नारायण कुचेनं त्या दिवशी आपल्या विरोधात षडयंत्र नाही केलं, नारायण कुचेनं आपल्या उमेदवारांना पाडण्याचं काम नाही केलं, तर नारायण कुचेनं स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेण्याचं काम केलं आणि स्वतःच्या राजकारणाची कबर खोदण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांचा निकाल त्या दिवशी लागला. हजारो नगरसेवक निवडून येत होते, हजारो उमेदवार पडत होते, पण एका प्रभागाची चर्चा
ही त्या 29 महानगरपालिकांच्या क्षेत्रात आणि अख्ख्या महाराष्ट्रात होत होती. तो हा प्रभाग आहे, तो हा वंचित बहुजन आघाडीचा गड आहे, वंचित बहुजन आघाडीचा बाले किल्ला आहे. ज्या प्रभागातून बाळासाहेब आंबेडकरांचा हा वाघ उभा राहिला आणि प्रचारालाही नाही गेला तर निवडून येईल, हे शब्द माझे होते. आणि ते शब्द कुणाला दिले होते तेही तुम्हाला सांगतो. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन पक्षांची मुंबई महानगरपालिकेची आघाडी जाहीर करण्यासाठी पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर, मी, मुंबईचे तिन्ही अध्यक्ष तिन्ही शाखांचे, आम्ही तिथे टिळक भवनला गेलो. डॉक्टर पुंडकर, मी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचे प्रवक्ते सावंत, आमची चौघांची आतमध्ये मीटिंग सुरू होती. त्या मीटिंगमध्ये औरंगाबादचा विषय निघाला. त्यांनी सांगितलं का आमचे कल्याणकारी ऐकत नाहीये, 2-3 प्रभागांचा काहीतरी विषय, तुम्ही स्थानिक आहात, तुम्ही तिथले आहात, मला मार्ग काढून द्या. जसं मुंबईत आपण करतोय तसं औरंगाबादलाही झालं पाहिजे. हर्षवर्धन सपकाळांची प्रचंड तीव्र इच्छा होती. मी त्यांना सांगितलं, दादा एक काम करा, 4चा प्रभाग आहे, 2 तुम्ही ठेवा, 2 आम्हाला द्या. पण त्या 2 मध्ये 3 प्रभागातली 3 नावं आम्ही त्यांना दिली. त्यातलं सगळ्यात पहिलं नाव होतं सतीश गायकवाड. हा उमेदवार नाही बदलणार, हा उमेदवार नाही बदलणार, बाकीचे उरलेल्या जागा तुम्ही घ्या. आणि हा उमेदवार न बदलण्याची 2 कारणं मी त्यांना दिली. पहिलं कारण की आमच्या युवक आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे, आमच्या जिल्हाध्यक्षी जागा काही झालं तरी आम्ही सोडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, सतीश गायकवाड अख्ख्या निवडणुकीच्या काळात घरात झोपून राहिला तरी निवडून येतो. त्यामुळे जी आम्ही निवडून आणलेली जागा आहे, जी आम्ही जिंकलेली जागा आहे, ती का म्हणून आम्ही सोडायची? आमच्या अध्यक्षाची जागा आम्ही सोडणार नाही. माझ्या समोर त्यांनी 2 लोकांना फोन लावले. आता त्यातला कोणता फोन काळेंना होता मला माहित नाही. 2 लोकांना फोन लावले, त्यांनी झापला, अरे तुम्ही त्यांच्या जिल्हाध्यक्षाची जागा कशी काय मागताय? आणि जर त्यांची इतकी ताकद तिथे आहे तर त्या एका जागेसाठी का अडून बसला? त्यांनी मला सांगितलं, आपण आपली मुंबईची जाहीर करू, मी संध्याकाळपर्यंत ते करून घेतो. पण ते झालं नाही. का झालं नाही? कारण साधी गोष्ट आहे, काळे धंदे करून कुणाचंच कल्याण होत नाही, काँग्रेसचंही होणार नाहीये. त्याचा स्वतःचा त्याने किती करून घेतलं मला माहिती नाही. ती रक्कम काय होती, त्याने कुठल्या गोष्टीसाठी युती होऊ दिली नाही त्या खासदारानं, त्याला माहिती. त्याचं वैयक्तिक कल्याण त्याने करून घेतलं असेल, पण त्याच्या पक्षाचं मात्र प्रचंड मोठं नुकसान त्याने केलेलं आहे. पण त्यांना जर असं वाटत असेल की त्यांनी वंचित बहुजन आघाडीचंही नुकसान केलंय तर त्यांनी पहिले यातून बाहेर यावं. त्याची साक्ष हे माझे 4 भाऊ आणि बहीण जे आता सभागृहात जाऊन गरजणारे ते तर देतीलच, पण त्या महानगरपालिकेच्या गेटवर हा सिंह जाऊन धडक देईल तेव्हा त्यांना कळेल की त्यांनी कुणाच्या शब्दावर पाय दिलेला आहे आणि त्यांनी काय नुकसान करून घेतलेलं आहे. हा पक्ष आंबेडकर या नावावर, या तत्वज्ञानावर चालणारा पक्ष आहे. हे कार्यकर्ते आंबेडकरवाद जगणारे कार्यकर्ते. कायदा हातात घ्यायला 1 सेकंद लागत नाही. पण आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, त्यामुळं मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल त्याला कायदा शिकवायला सुद्धा आमच्या वाघिणी मागे पुढे पाहत नाही. त्याची साक्ष आज नाशिकमध्ये आपल्या भगिनीनं दिलेली आहे. वर्दीची काही आम्हाला फिकर नाही, नोकरीची फिकर नाही. खातो तो घास आणि घेतो तो श्वास, ज्याच्यामुळे त्याच्या नावासाठी जीव सुद्धा द्यायला तयार असलेली ही माणसं आहेत. त्यामुळं सतीश भाऊ, त्या दिवशी महाराष्ट्रात तुमची चर्चा होती. नारायण कुचेनं तुमच्या या वॉर्डाचं राजकारण करता करता स्वतःची आमदारकी येणारं जे काही मंत्रीपद होतं त्याच्यावरती खूप मोठी कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. आणि केवळ नारायण कुचेनं स्वतःचं नुकसान नाही केलेलं तर त्याच्या पक्षाला सुद्धा याची किंमत मोजावी लागणार आहे. हे औरंगाबाद शहर आहे, हे आंबेडकरी वस्तीतून हा आवाज देतोय की येणाऱ्या निवडणुकांमध्ये साल्यांनो तुम्हाला दाखवून देऊ आंबेडकरी ताकद काय असते आणि आंबेडकरी मतदार काय असतो. तुम्ही मशनी मॅनेज करता, तुम्ही अधिकारी मॅनेज करता, काय करायचं ते करा. मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये 288 मतदारसंघ आहेत विधानसभेला. 288 पैकी पहिला हा आमचा उमेदवार बाळासाहेबांनी सांगितलेला आहे. जिथं कुठं नारायण कुचे उभा राहील तिथं हा आमचा उमेदवार आज आम्ही जाहीर केलेला आहे. बाकी 287 आम्ही जेव्हा निवडणूक येईल तेव्हा देऊ. ही परिस्थिती बदलायची. आपल्या विरोधात प्रत्येक पक्ष एक झाला, सगळे मिळून एकाला पाडायला लढले.
तरी हरवू शकले नाही, कारण तुम्ही सोबत होता. तुमची ताकद सोबत होती, तुमची हिंमत सोबत होती, तुमचं मतदान सोबत होतं. मग शेवटी काय केलं तर शेवटी मशीन मॅनेज केली त्यांनी. शेवटी त्यांनी त्या निवडणूक यंत्रणा मॅनेज केली. आज निवडणूक यंत्रणा मॅनेज करून तुम्ही ती निवडणूक जिंकल्याचं नाटक करताय. हे नाटक फार काळ चालू देणार नाही, कारण तुमचा बाप, जसं आमचं तय्यबनी सांगितलंय, तुमचा बाप जेव्हा काळा कोट घालून कोर्टात उभा राहील तेव्हा काय करणार आहात, तेव्हा कुठे पळणार आहात. बाबासाहेबांना दिलेला कायदा आहे, तो कायदा अंमलबजावणीत आणण्यासाठी बाळासाहेब इथं आमच्या पाठीशी उभा आहेत. त्यामुळं आज या निवडणुकीचा निकाल जो 4 उमेदवारांपुरता एका प्रभागापुरता मर्यादित राहिला असता, आज तो महाराष्ट्रभर व्यापून गेलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता केवळ या प्रभागाची किंवा या जिल्ह्याची नाही राहिलेली आहे, तर महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेची, आंबेडकरी राजकारणाची निवडणूक झालेली आहे. प्रत्येकाने या ठिकाणी वैयक्तिक घेतलेलं आहे. जसे सतीश भाऊला फोन चालू आहे, तसे आम्हाला सगळ्यांना फोन चालू आहे की औरंगाबादमध्ये जे झालं त्याचा बदला घेण्यासाठी, त्याच्या विरोधात मोठा आक्रोश मोर्चा झाला पाहिजे. कधी जायचं आम्हाला सांगा. त्यामुळे बाळासाहेब ज्या वेळेला आदेश देतील त्यावेळेला या औरंगाबादमध्ये रस्ते पुरणार नाहीत. रस्ते इतकी पब्लिक महाराष्ट्रातून इथे येणार आहे. आणि मग नारायण कुचीला त्या दिवशी पोलीस फौज फाटा घेऊन जिल्हा सोडून बाहेर जावं लागणार आहे. त्यामुळे दोस्त हो, ज्या हिमतीनं, ज्या ताकदीनं आपण लढतोय, ती हिंमत, ती ताकद तशीच सोबत ठेवायची आहे. आणि विशेष करून या ठिकाणी मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो. निवडून आलेल्या 4 पैकी 3 नगरसेवक हे अनुभवी आहेत. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा निवडून आलेले आहेत. त्यांना सभागृहाचा अनुभव आहे. पण पहिल्यांदाच आमची बहीण करुणा या ठिकाणी निवडून गेलेली आहे. पहिल्यांदा आमचा शाहीर रणात उतरला, आणि तो केवळ गाण्यातून नाही तर मतदानातूनही क्रांती घडवू शकतो, हे आमच्या शाहिरानं आणि आमच्या ताईने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं पहिल्यांदा एक चळवळीचं काम करणारा कार्यकर्ता आणि कार्यकर्ती निवडणूक लढवतात, आणि पैशाच्या जोरावर, गुंडांच्या जोरावर, सगळी यंत्रणा मॅनेज करण्याच्या जोरावरती जे उभा होते त्यांना धोबी पछाड देऊन आज या 4 लोकांनी या ठिकाणी मैदान मारलेलं आहे. आणि सोबत असे 4 जण पुढच्या 6 महिन्यामध्ये त्या सभागृहामध्ये पुन्हा पोहोचवण्यासाठी बाळासाहेबांनी या ठिकाणी व्यूहरचना आखलेली आहे. त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि विशेष करून तुमच्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो की ज्या ताकदीनं, ज्या हिमतीनं तुम्ही उभा राहिलात. त्या दिवशी माझ्या माता भगिनींचा व्हिडिओ पाहून अंगावर काटा आला होता. पत्रकार मला म्हणत होते, अरे हा काय प्रकार आहे, पैसे देऊन लोक मिळत नाही, इथं उमेदवाराच्या विरोधात निकाल गेला म्हणल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात बायका तिथे गेल्यात, इतका मोठा मोर्चा जो पोलिसांना आवरणं शक्य होत नाहीये. ही ताकद आहे आपली. ही ताकद, ही एकजूट कायम ठेवा. या प्रभागात चालणारे सगळे काळे धंदे, गोरख धंदे सगळे गायब करायचे. हा प्रभाग एकदम शुद्ध करायचा. निवडून कागदावर ते आले असले तरी आपला नगरसेवक कोण आहे? त्यामुळे आपली कामं इकडे येतील आणि इकडनंच कामं होणार आहेत. आणि ही कामं करण्यासाठी 4 मंडळी सभागृहामध्ये आपल्यासाठी लढणार आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभा राहायचंय. आणि पुढच्या निवडणुकीला आपलाच महापौर बसेल इतक्या ताकदीनं आपल्याला आपली माणसं निवडून आणायची आहे. हा एक खुणगाट आपण सगळ्यांनी मनाशी बांधा. मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि या सुंदरशा स्वागतानंतर आभार प्रदर्शन सन्माननीय रोहित भाऊ जोगदंड करतील, यांना विनंती करतो. सन्माननीय आभार प्रदर्शन सन्माननीय रोहित भाऊ जोगदंड. धन्यवाद. 1 मिनिट लक्ष द्या. 1च मिनिट थांबा फक्त, जास्त वेळ नाही. या ठिकाणी ताई, सर्व नगरसेवकांच्या साक्षीने सांगतो की काल परवा आम्ही व्यवस्थित, आपसूर व्यवस्थित, जावेद व्यवस्थित करून असणे 4ही नगरसेवक अधिकाऱ्यांना भेटलेत. या 6 महिन्यामध्ये 2 दिवसाआड किंवा 1 दिवसाआड पाणी आपल्याला नक्की येणार आहे. आणि या ठिकाणी आजचा सर्वात मोठा हा कार्यक्रम, मोठा उत्सव कार्यक्रम घेतला आहे, वंचितांचा विजय महोत्सव.
असे आमचे छोटे बंधू रोहित भाई जोगदन आणि त्यांच्या आईला विनंती करतो आपण वरती यावं. काकांना विनंती आहे, त्याचा सन्मान आमच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते. जोगदन आई, रोहित भाईंच्या आई ज्या आमच्या आई आहेत, जोगदन आईने विनंती, 1 मिनिट वरती या, फक्त लवकर या. आहेत का? या वरती या. पवन भैया कुठे आहेत? पवन भैया वरती या, पटकन लवकर या. काकांना पण वरती या, लवकर या. रोहित भैयांचा सन्मान सिद्धार्थ मोकळीने विनंती करतो आपण करावा. आणि पवन भैयांचा सन्मान आम्ही घेऊन येतो अफसर आणि हां सतीश भाई जोधन काका सन्मान या ठिकाणी जावेद कुरी साहेब करतील. आणि ते जबर साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आणि सतीश भाऊंना विनंती करतो की आपण पवन भैयांचा दोघांनी मिळून सत्कार करावा. पवन भोगुळे आहेत या दोघांनी. हा परिवार चळवळीसाठी उपस्थित आहे. तुम्हाला माहित नाही, रोहित भैयांचं लय मोठं काम असतं. योगा आमच्या सगळ्या पाठीशी उभारणारी ही मंडळी आहे. त्या संकेत असेल, ऋषी असेल, आपला निखिल भैया असेल आणि रोहित भैया असेल, या 4 मंडळीसाठी जोरात टाळ्या वाजवा. ही सगळे सध्या बाळासाहेब आंबेडकर सुद्धा राहणारी मंडळी आहेत. धन्यवाद काका. आईचा सन्मान या ठिकाणी माझी मिसेस नगरसेविका मी न्याहाती ती म्हणते की एखादा शिक्षक असला की गुरुजी बायको शिक्षिकाबाई म्हणते आहे की नाही, वकील दादाची बायको वकीलबाई म्हणते. मला काही नगरसेवक म्हणू नका, मी काय बरं आहे, मी मरेपर्यंत आंबेडकर सांगणारा माणूस आहे. करुणाच्या वतीने आणि ताईच्या वतीने सर्वांच्या वतीने आईचा सन्मान झाल्यासाठी झाला की 16 टाळून स्वागत करावं जोधन परिवाराचं. त्यांनी खूप सुंदर कार्यक्रम केला आणि आभार प्रदर्शन भैया. सर्वांना जय भीम. वंचितचा विजय उत्सव आपण सर्व इथं हजर राहिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थजी मोकळे साहेब, प्रमुख उपस्थिती तय्यबजी जफर साहेब आणि कार्यक्रमाचे उद्घाटक योगीजी बन साहेब. आपण कार्यक्रमाला आले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. व तसेच रमाई माता महिला मंडळ व तसेच माझ्या इथे बसलेल्या उभं राहिलेल्या माता बहीण व माझे जितके पण भाऊ आलेले आहेत छोटे मोठे, आपण सर्व उपस्थित राहिलात आपले खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार आपले. तसेच आपले आयोजक रोहितजी जोगदन, सोशल मीडिया सहप्रमुख वंचित बहुजन आघाडी यांनी कार्यक्रम ठेवला, यांचे पण खूप खूप धन्यवाद. तसेच आभार प्रकटन करून कार्यक्रम समाप्त झाला असं जाहीर करतो. जय भीम.